सगळ्यात अगोदर तुमची माफी मागतो. पण आज एक गोष्ट तुमच्याविषयी उघड करणार आहे मी या ठिकाणी. वर्षाच्या नंतर ही गोष्ट उघड करतो. पवार सर आम्हाला 8वीला क्लास टीचर होते. सगळ्याच्या अगोदर सावधान विश्राम झालं की पवार सर सगळ्यात अगोदर तिथं हजर वर्गावर. त्यांची दहशत अशी होती की वर्गात एंट्री केलं की आज कुणी ना कुणीतरी ठोकलं म्हणून समजायचं. आम्ही घाबरायचो, आम्ही मुलं घाबरायचो, आज पवार सर असं का करतायत. मग नंतर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी अशी शक्कल लढवली की आपण एक काम करू, आपण जे बाहेर क्लास करतो त्याच्यापेक्षा आपण सरांना थोडंसं लॉलीपॉप देऊ की सर तुम्ही ट्युशन घ्या म्हणजे आपला जरा मार्क कमी होईल. इकडून तिकडून सर म्हणले ठीक आहे, पण ट्युशनचा टाइम किती, सकाळी 5चा ठेवला सरांनी. आता 5ला मग आम्ही कदाचित भैया असेल, विजय हजारे असतील, आम्ही सकाळी गेलो. सर सिनियर होते. सकाळी सकाळी त्यांची काही झोप झालेली नव्हती. एके दिवशी पहिल्याच दिवशी गेलो, दोघांचे नवरा बायको भांडणं झाले. आज मात्र ओपन करतो सर. ठीक आहे. तिकडून वहिनीचा आवाज आला, काय हो म्हणले इतके सकाळी सकाळी काय काम सांगतात म्हणले. त्यांनी सरांनी आपला रट्टा. दोघांची नवरा बायकोची भांडणं झाली. आमची मात्र 5वा क्रमांक. आईला म्हणले चुकच झाली राव, आज उद्या त्याला आपल्या ठोकल्यात राहत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजले की सर सावधान विश्राम वर्गात. अरे होट माप टाकल्या म्हणले तू आलाय मोडको, चल ये समोर. मी गायला स्वामानी त्याच्यानंतर नाही आल्याबरोबर तर मार खा. सगळ्यात खट्याळ विद्यार्थी आम्ही तुमचे. दुसरा एक किस्सा अजून चांगला आठवतो. ज्योती गाडेकर नावाची एक मुलगी होती. ती नांदेडहून आली होती. तिचे वडील PSI होते. आणि दुपारचा टाइम म्हणजे तो दुपारी काहीतरी बुधवारी चित्रपट वगैरे असायचा दुपारच्या इंटरव्हल नंतर. आणि पुट्टी मारायला मी एक्सपर्ट, भैया झालं मी झालं. दुपारच्या टायमाला निघले तर ती काय करायची, मॉनिटर आमचे नावच लिहून ठेवायची. म्हणलं आता हे मॉनिटरची काहीतरी आपण एका दिवशी खोड काढावं म्हणून सकाळी 7 आपले शिपाई मामा यायच्या अगोदरच आम्ही काय केलं, फॅनवर तपकिरी अशी ठेवली. म्हणलं ही मॉनिटर आली पहिला बटन ती मारायची. सकाळी सकाळी कार्यक्रम केला, तपकिरी ठेवली वर्गामध्ये. फॅन आला की सगळं वर्ग शिंकायला लागला. पण आमचे पवार सर भारी, ह्याचा शोध मोहीम लावा म्हणले. लागला त्याला शोध. मग कायला सोमनी आम्ही असा मार खाल्लाय तेव्हापासून मात्र इंग्लिश पक्की झाली.